तर नमस्कार मित्रांनो, मी संग्राम. माझी ओळख करून देतो. माझं नाव संग्राम बगाडे. प्रॉपर मी तसा बारामतीचा आहे, पण राहायला लहानपणापासून इथे पुण्यामध्ये राहतो आहे. पुण्यामध्ये हिंजवडीमध्ये. ठीक आहे, एक्झॅक्ट तर सांगत नाही मी हिंजवडीमध्ये राहतो. तर व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे की आपण आजपासून आपला एक यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. त्याच्या आधी पण यूट्यूब चॅनल चालू केलेले आहेत, पण कुठं ना कुठं नाही का त्या गोष्टींचं एक जे रियालिटी आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे खरं आयुष्य आणि डुप्लिकेट आयुष्य ह्याच्यातला फरक कुठं ना कुठे हा होते. त्यामुळे इथून कुठं म्हटलं की नाही का कुठं ना कुठं जे आहे ते खरं आयुष्य दाखवलेलं परवडेल माणसांना. कारण आजकाल माणसांना खरं आयुष्य माणसांचं, कारण तुमची सोशल लाईफ कशी आहे काय त्याचं काही घेणं नसतं. म्हणजे नाही का, किंवा तुम्ही किती काय करताय काय नाही करत ह्या सगळ्या गोष्टींना तर मला वाटत नाही त्या गोष्टी. त्याच्यामुळं आपण इथून पुढं जे आहे ते सगळं खऱ्या गोष्टी सांगणार आहे. आता खरं सांगायचं म्हणजे तर माझी एक फॅमिली आहे. फॅमिली, बायको आहे, मला एक 3 वर्षाची मुलगी आहे, प्लस आई पण आहे, आणि वडील वगैरे ते गावाकडेच असतं. म्हणजे फॅमिली मॅटर असल्यामुळे ते गावाकडेच, ते राहत नाही तिथं. आणि माझी लँग्वेज वगैरे तर तुम्ही समजून घ्या अशीच आहे. कारण जास्त मी आता शुद्ध बोलणार आहे. कारण हिचे काय होतं, जास्त शुद्ध बोलायला लागलं की मग ते कुठं आर्टिफिशियल असल्यासारखं वाटतं. जर तो व्यक्ती, तो माणूस मी नाहीच आहे, मग ते बोलण्यात काय अर्थ आहे, असा विषय होतो ना. त्यामुळं आणि हा विषय जो आहे ना, हे कसं रोजच्या रुटीनमधले शब्द येतं माझे, त्याच्यामुळं समजून घ्या. कामाला इथं हिंजवडीमध्येच कामाला आहे. आपलं 2 शिफ्टमध्ये काम करतो आहे. आणि कामाच्या व्यतिरिक्त काय करतो आहे तर ते SSC MTS जे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे त्याची प्रिपरेशन करतो आहे. म्हणजे आता ते 2026साठी करायचा प्लॅन आहे. आणि ते आहे म्हणजे पुस्तकं वगैरे घेतल्यात, अभ्यास स्टडी वगैरे करायचा चालूच आहे म्हणा. पण कुठं ना कुठं तरी ते कारण आता फॅमिली मॅन म्हणलं नाही का, घर पण बघायचं, जॉब पण बघायचा, प्लस फॅमिलीमध्ये काय प्रॉब्लेम असला त्या पण गोष्टी बघायच्या. तर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून आपल्याला करावं लागते असा विषय. त्याच्यामुळं मग कुठं ना कुठं हार्ड जाते, पण बघू आपण एकदा. कारण काय, आता माझं वय जवळजवळ आहे 31 वर्ष वय. 31 आहे. 2026 म्हणजे यावर्षी हे होईल. तर 1 वर्ष टाईम आहे माझ्याकडं नाही का. त्याच्यामुळं मी एक SC कॅटेगरीमधून असल्यामुळे एज रिलॅक्सेशनमधून करायचा प्रयत्न चाललेला आहे. तर मग 1 वर्ष आहे, त्याच्यामुळे 1 वर्ष आपल्याला त्यात जबरदस्त अशी तयारी करायची आहे. आता ह्या तयारीमध्ये होतंय नाही होतं तो पाठ पुढचा राहिली गोष्ट की आता 31 वर्षापर्यंत काय केलं. तर पहिली गोष्ट तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे, तर मी पहिल्यापासून नाही का असं हाईट वगैरे जास्त असल्यामुळं माझे नाही का पहिल्यापासून असं शिक्षणावर म्हणजे नाही का, एकतर फॅमिली बॅकग्राऊंड जर सांगायचं म्हटलं तर माझे घरचे हे वीटभट्टीवर काम करत होते. त्यांना म्हणजे ते, आणि त्यात कसं प्रत्येक समजा इथलं काम झालं की तिकडे असे शिफ्टिंग वगैरे बऱ्याच वेळा व्हायचं. घरचे म्हणजे वडील काय सोबत राहत नव्हते. आणि मग ह्यांचं म्हणजे मामांच्या इथं वगैरे राहत होतो, ते वीटभट्टीवर काम करत होते. त्यांच्यामुळं नाही का असं फिरणं वगैरे, आई वगैरे सगळे त्यांच्यासोबत, आम्ही सोबतच राहत होतो, फॅमिली जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होतो. तर मग विषय काय होत होता किंवा कुणी आता समजा इथलं काम झालं तर दुसऱ्या शहरात जायचं, मग तिथं प्रत्येक जागेवर जाऊन तिथं ॲडमिशन करायचं, ह्या सगळ्या गोष्टी कुणी पहिल्यापासून केल्या नाही. आणि त्यात विषय काय झाला, नंतर मग पुण्यात जावं माझ्या मते आम्ही 2000, मला एक्झॅक्ट लक्षात नाही, पण बहुतेक 2000च्या आसपास, 2000 हां जे काय असेल त्याच्या आसपास पुण्यामध्ये आलो होतो. किंवा मग 4-5 वर्ष कंटिन्यू. परत मग शिक्षण म्हटलं तर मी माझ्या 2006 का 7मध्ये चालू केलं. त्याच्यात मग शिकायचं, हाईट वगैरे असली पोराची उडवायची, त्याचा लाज वाटायची, त्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. मग परत मग काय करावं, परत मग आयुष्याचे परत निम्म आयुष्य घ्या म्हणजे ते एक 15-16 वर्षाचा असताना मी 7वीला होतो. 16-17 वर्षाचा असताना 7वीला होतं त्यावेळेस. मग कुठं ना कुठं त्याला लाजच वाटायची ना, की बाबा आपलं एवढं वय आणि
करतोय काय आपण, ह्या गोष्टीला कुठं ना कुठं लाज वाटायची. मग काय करायचो की बाबा नाही का सुट्ट्या घ्यायच्या नाही का, शाळेत जायचं नाही, मग कुठं ना कुठं तो गॅप तसाच जास्त पडत चालला. मी ह्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या. मग परत आता कुठं ना कुठं आता ह्या 2025च्या जून जुलैमध्ये मी 10वी पास झालो. म्हणजे विचार करा, 2025च्या जून जुलै, आता माझं वय आहे जवळजवळ आता या 31 कंप्लीट होईल. आत्ता मी 10वी पास केली आणि त्याच्यामुळं मग आता मी MTSचे प्रिपरेशन करतो आहे. तर आता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कळत राहणार आहे पुढं काय आहे काय नाही ते. नाही, सध्या तरी एवढं समजून घ्या की करायचा प्रयत्न करतो आहे. तुमचा सपोर्ट राहू द्या एवढं सांगेन. आणि रोजच्या ज्या लाईफमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या तर शेअर करतच राहीन तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही. सध्या तरी फक्त एक इंट्रोडक्शन व्हिडिओ तुमच्यासाठी हे करून ठेवलेली. फुगा बघा तो कसा दिसतोय. सध्या तरी तुम्हाला तो इंट्रोडक्शन व्हिडिओ दाखवलेली आहे किंवा नाही का. कारण आपण समजा काय करायचं, चॅनलला फॉलो करायचं, काय करायचं, त्या गोष्टी नक्की कशामुळे येतं काय सांगणार आहे तो. सांगायचं म्हणजे खरं सांगायचं म्हणजे मी फक्त जे रिअल येते नाही का, मी फक्त ह्यालाच 10वी म्हणजे नापास होतं की आता तर पास आहे म्हणा. पण खरं सांगायचं म्हणजे ना, माझ्यात एवढं ते टॅलेंट आहे, पण ते सध्या तरी काही कामाला येत नाही. म्हणजे एवढं टॅलेंट म्हणजे कसं, मी फायनान्स फील्ड आहे त्याच्यात मला म्युच्युअल फंड, शेअर मार्केट ह्या गोष्टी एवढ्या परफेक्ट येत होत्या. पण माझं पहिल्यापासून एकच लॉजिक झालेलं आहे की माझं ते कुठं ना कुठं पूर्ण शेवटपर्यंत त्या गोष्टी मी नेत नाही. हे झालं. परत मी आता हे लेटेस्ट झालं, पण जर पहिल्यापासून जर सांगायचं म्हणलं तर पहिलं मी कराटे खेळायला जात होतो. म्हणजे शाळेत होत्या वेळेस. त्यानंतर परत ते माझ्या मनात नाही गेलं, मी परत क्रिकेटमध्ये गेलो. क्रिकेटचं किट वगैरे घरच्यांना आई काम करत होती. आईला म्हणलं 20-25 हजार आईला खर्च करायला लावला. 20-25 हजार आईने खर्च केले, लेकाला क्रिकेटचं किट घेऊन दिलं नाही का. आणि मग त्या गोष्टी करून पण परत ते झालं नाही. परत दुसरं काय, परत आणखी काय ना काय म्हणजे असं काय ना काय. आणि कुठं ना कुठं परत ह्या सगळ्या गोष्टी नाव टाकून शेवटी मग मीच काय केलं, डायरेक्ट माझ्या मते मी 17 वर्षाच्या असताना डायरेक्ट कामाला सुरुवात केली. नंतर मग कसल्या पोरांसोबत फिरणं ह्या सगळ्या गोष्टी आल्या. आता सगळ्या गोष्टी मी काय लगेच सांगत नाही पहिल्याच व्हिडिओमध्ये, पण ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. राहिली गोष्ट ह्याची तर आपल्याला बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग आहे सगळ्या गोष्टींची, किंवा फायनान्स काय असतं, ह्या फायनान्स वगैरे असं म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींची माहिती आहे. तर आता तुम्हाला सध्या जास्त काय बोर करत नाही मी. आणि तुम्ही पहिली गोष्ट व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. मग आपण आता फक्त आजचा एवढा टाकणार आहे. वाटलं तर उद्या जे काय असेल ते उद्यापासून आपण कंटिन्यू व्हिडिओ टाकू. थँक्यू सो मच.